दयेचा सागर तू, दयेचा सागर तू, कृपेची आस आहे. दयेचा सागर तू, कृपेची आस आहे. अरे तुझ्याच मुळे या देहात श्वास. दयेचा सागर तू, कृपेची आस आहे. आणि मग तुझ्याच मुळे या देहात श्वास. मग विनंती माझी, ही विनंती माझी तुला खास आहे. ही विनंती माझी तुला खास आहे. कारण कसाही असलो तरी श्री गणेशा मी तुझाच दास. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि जमलेल्या माझ्या या तमाम माझ्या महाप्रसिद्ध प्रेक्षकांना मी शाहीर सचिन कदम मुक्काम जाटव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा सामप्रसादिक नाच मंडळ पाटिवले यांच्या वतीनं माझ्या माय बापांना या छोट्याशा कलावंताचा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा
नमोशिया नमोशिया वेद प्रति नमोशिया ओम नमोशिया वेद प्रति जय जय स्वस्व विद्या सकलावती प्रकाश मरे निवृत्ति रसो अवधारी जोशी पंढरपुराधी गेलेच पाहिजे सर्वस्व तयारा हे वाहिलेच पाहिजे अवसर सार्थक जीवनाचे झालेच पाहिजे दर्शन सद्गुरूला आधी गेलेच पाहिजे म्हणून शाहिरांना मी विचारलं होतं मोठे बुवा आहेत इकडच्या तालुक्यातले त्यांना माझ्यासारखा अजून भेटलेला नाही त्यांना प्रश्न केलाय मी म्हटलं गुरु थोर की सद्गुरु थोर तुम्हाला जमणार नाही आजही जमणार नाही त्याला तयारी करून आला असतील तर काही सांगावं निश्चित पण माझा लेखी विषय बोलून झाल्यानंतर निश्चितपणे सांगणार गुरु थोर म्हणावा गुरु थोर म्हणावा गुरुथोर म्हणावा की सद्गुरुथोर म्हणावा आधी नमस्कार सांगा कोणासी करावा सरळ मार्ग सोपा नेहमीच धरावा उपदेश बहुमोलाचा जीवनी आचरावा अजून बरेचसे विषय होते आता वेळेचं बंधन आहे 12 वाजायला आले वाजवायचे ना म्हणून वेळेचं बंधन आहे आज तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जो विषय आणलाय तो निश्चितपणे तुमच्यापर्यंत श्रवणाच्या माध्यमातून तुमच्या चरणाजवळ ठेवून मानायचा आहे का याला म्हणतात राग यमन. तुम्ही करता होते नमन. आवर्जून सांगतोय, पहिल्यापासून घेणार तुम्हाला कार्यक्रमात सांगतोय. हे म्हणतात यमन. स्तवर आहे यमन रागातली, म्हणून गायला यमन.
तुम्ही करता ते नमन. लक्षात घ्या, याला शक्ती तुला म्हणतात. या सजा दो घर को गुलशन सा, सजा दो घर को गुलशन सा, मेरे सरकार आए. या महालक्ष्मीच्या दरबारामध्ये पहिल्यांदा आलेलो आहे आणि म्हणून माझ्या माय माऊलीला सांगताय, तुझा पायी चालो तुझा पायी चालो तुझ्या दरबारी आलो, तुझा पायी चालो तुझा दरबारी आलो, तुझा पायी चालो तुझा दरबारी आलो, तुझा पायी चालो तुझा दरबारी आलो, तुझा पायी चालो तुझ्या दरबारी आलो.
ख्याती तुझ्या नावाची आहे ख्याती तुझ्या नावाची आहे ख्याती तुझ्या नावाची मालकीन करुणे गावाची आहे ख्याती तुझ्या नावाची आहे ख्याती तुझ्या नावाची आहे ख्याती तुझ्या नावाची आहे ख्याती तुझ्या नावाची शरण अमृत ज्ञानोनी शरण अमृत ज्ञानोनी तुझ्या दरबारी आलो तुझ्या दरबारी महिमा या स्थानाची ओटी भरतो हिमानाची, ओटी भरतो हिमानाची, ओटी भरतो हिमानाची। तव चरणी लीन झालो मी तुझ्या दरबार
गजानन गावदेवी ओम शक्ती अखंड सदा लाल घराण्याचा गुरुवर्य गुणाजी दामाजी विष्णू परशुराम सावनास मंडळ घाटिवलेवाल्यांचा छत्रपती शिवाजी बजरंग गणपती बाप्पा तुमच्या चरणी ठेवलेला आहे वेळ आपल्या बालबुद्धीला पटेल असं आईच्या दरबारात पहिल्यांदा आलोय म्हणून महालक्ष्मीसाठी आणि तुमच्या सर्वांसाठी तुमच्या चरणावर स्तवन अर्पण केली. गण म्हणायचा आहे. गण निश्चितपणे गणामध्ये अनेक नामवंत मंडळी या ठिकाणी उपस्थित असतील. या तालुक्यातील या विभागातील अनेक जुनी जाणती मंडळी आणि सर्वांना माहिती आहे का नवीन खेळ नवे हा जाकडी शक्तीतुरा किंवा बाल्या आणखी अनेक नावं आहेत. त्या कलगीतुरा बरेचशी नावं आहेत. तुमची लोक नवीन नाही. गणामध्ये गणाची स्तुती गायली जाईल. गणामध्ये गणाची स्तुती गायची असते गायली जाते. तर मी गणाची स्तुतीच गाणार आहे पण थोडीशी वेगळ्या पद्धतीनं. कारण आता चतुर्थीचे गणपती आता गेलेला आहे. माघ महिन्याची जयंती सुद्धा झालेली आहे. तर मी गणरायाला आळवणी करतोय गणाची स्तुतीच करतोय. जरा वेगळा विषय आणायचा प्रयत्न केलाय मी अनेक वेळा 1-2 कार्यक्रमात आता दिलाय आणि निश्चितपणे तुमच्या इकडे या गावामध्ये या विभागामध्ये पहिल्यांदा आलोय. जी माझी रसिक मायबाप जे युट्यूबला किंवा सोशल मीडियावर जास्त ऍक्टिव्ह नसतात, जे पाहत नाही, ज्यांना आपल्या म्हणजे आपली घरगुती दैनंदिन कामं सोडून याच्यावर टाइमपास करायला वेळ नसतो अशा लोकांसाठी हा गुण आहे. गणरायाला विनंती करतोय म्हणायचं काय लक्ष असू तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी तुझा ध्यास देवा तुझा ध्यास देवा तुझ ध्यानी मनी अरे लवत नाही पाहताना ही डोळ्याची पापणी गुणवर्णिताना कमी पडते लेखणी कारण मंगल मूर्ती गणेशाची साऱ्या देवात देखणी. याला अजून मी लय आळवली असते. या शेरला अजून 15 मिनिटं काढली असती. तेवढा वेळ आपल्याकडे नाही. हो आवर्जून सांगतो. म्हणून जे मोजक्या शब्दामध्ये शेलक्या शब्दामध्ये तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे ते असं आहे. गण माझा आहे. अहो पाटील पाटील आमच्या जोडीचं कुठं बसलंय पाटलाला सांगा उठा जागावा म्हणा सचिन बुवा आलाय तुमच्या तालुक्यात. अहो पाटील पातळ ठोकत तुम्ही का बसलात पाड्यावर
तुम्ही का बसलाच पाड्यावर आपला मधुर शर्यत जिंकून कधीच पोचलाय वाड्या रशिया आणि युक्रेन मध्ये चाललेलाच आहे इस्रायलने हमास मध्ये पण चाललेला आणि म्हणून तसा गण पुढे जाईल तसं सांगणार आहे काय चाललंय ते तुम्ही सुद्धा बघताय ऐकताय वाचताय दादाचं युद्ध झालं दादाचं युद्ध झालं जी सृष्टी राहिली दादाचं युद्ध झालं म्हणून त्या जनतेनं अणु प्रकल्पाला विरोध केला जैतापूर असू द्या बारसूर असू द्या आणखी असू द्या हे अणु आत्ताचं हे कलियुग निश्चितपणे आहे पण कलियुग म्हणण्यापेक्षा आत्ताचं युग हे अनुयुग आहे एखादा जर अनुभव पडला तर निश्चितपणे त्याचे परिणाम संपूर्ण जगावर होणार जर पुतीन पिसाळला ना रशियाचा आपला काय खरा नाही कार्यक्रम होणार आपला एवढा मेजर त्याच्याकडे अनुभव आहे म्हणून म्हणतोय दादाचं युद्ध झालं युद्ध झालं जीवसृष्टी राहिली काय दादाचं युद्ध झालं जीवसृष्टी राहिली पाकिस्तान आहे का नाही आणि यांच्यामध्ये सुद्धा काही चांगलं चाललेलं आहे आपल्या देशांमध्ये यांच्यामध्ये काही चांगले मैत्रीचे संबंध नाही म्हणून म्हणतोय अमेरिका देव धरणी माय देव धरणी माय देव धरणी माय हे बाबा तुला के सांग
पेट्रोल डिझेल सगळ्या गोष्टी महाग होणार जर युद्ध झालं. अनुभव सगळेजण टीव्हीवर बातम्यांवर दाखवतात तिसरं महायुद्ध यांना उत्सुकता लागले. टीव्ही वाल्यांना बातम्यांवाल्यांना लई उत्सुकता लागली हे बाकीच्यांपेक्षा. तिसरं महायुद्ध कधी होणार झालं ना मित्रांनो बेकार परिस्थिती होणार आहे. 35चे नवरदेव आहेत कोणी नाही आता मिळून खूप बेकार कंडिशन होणार आहे पुढं म्हणून म्हणते बघा वाढतोय हा महागाईचा डोंगर शेतीवाडीवर फिरलाय नागर कृष्ण शक्तीना देवा आवड आलेलं संकट गडा फिरतात नोकऱ्या नाही 40च्या वर झाले कोणी नाही. खूप भयानक परिस्थिती आहे आता याच्यामुळे. बेरोजगार फिरतात झुंझुन म्हणजे वय झाले. बेरोजगार फिरतात झुंझुन पोरं गड्या मुश्किल जगणं त्या 40 वाल्याला पण भेटू दे असं मी मागणं करतोय का ना. तेव्हा यांचा पण होऊ दे. सुखदेव धरणी माय सुखदेव धरणी माय हे बाप्पा तुला घे सांग सुखदेव धरणी माय गणेश तुला घे सांग जीवसृष्टी गिरागिल का सुखदेव धरणी माय गणेशा तुला हे सांगणार. अजून नाही झाला काम, थांबा जरा, गवळण बाकी आहे, काळजी करायची नाही. बक्षीस आलेला आहे. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच या ठिकाणी सन्माननीय माझे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र जानसारी भाषा 10 जूनला परवा तसा भुवननी मी नारळ फोडलाय 15 तारखेला दीननाथ नाट्यगृह विले पार्लेला, आणि त्याच नाट्यगृहामध्ये
दीनानाथ नाट्यगृह विलेपार्ले या ठिकाणी 10 जूनला त्यांचा शाहिरांसाठी माझा या ठिकाणी जून महिन्यातला पहिला शो निश्चितपणे आहे. सन्माननीय आमचे प्रतिस्पर्धी शाहीर मित्र अमोलजी दैत्य बुवा या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांच्या माध्यमातून या संपूर्ण कार्यक्रमासाठी मित्रांनो 501 रुपयांचं बहारदार पारितोषिक या ठिकाणी यापेक्षा एका तुरेवाल्या शाहिरांनी आपल्या कलेची कदर करणं, शक्तीवाल्या शाहिरांची भले आज त्यांचा आणि माझा रंगमंचावर मी प्रतिस्पर्धी आहोतच निश्चितपणे, ते राहणारच मरेपर्यंत, परंतु याच्यापेक्षा मोठा सन्मान नाही एका शक्तीवाल्या शाहिरांसाठी या ठिकाणी दादांनी आपल्या या माझ्या कलेचा मान केलेला आहे. या ठिकाणी माझ्या कलेला या ठिकाणी दाद दिलेली आहे, माझ्या सेवेला दाद दिलेल्या निश्चितपणे दादांच्या माध्यमातून बक्षीस आलेलं आहे. निश्चितपणे जरी तुम्ही कोण पोहोचू शकला नाही, मला माहिती आहे की बहुसंख्य लोक मुंबईमध्येच राहणारे आहेत, ज्यांना ज्यांना शक्य होईल जुगलबंदी निश्चितपणे पाहायला या, एवढी सर्वांना विनंती करतो. बुवाना सुद्धा शुभेच्छा देतो. बुवा अमोल बुवा जोरात तयारी करा. कुठे गेले बुवा? तयारी जोरात ठेवायची, काळजी नाही करायची आहे का ना, म्हणून म्हणतोय. आणि म्हणून गवळण जास्त वेळ न घेता बक्षिसे आणखीन आहे. आशय विषय याला अनुसरून घासून आणि ठासून बारी करणारे सध्याचे गाजत आणि वाजत असलेले फेमस आणि माझे आवडते शक्तीवाले शाहीर, ज्यांच्या काव्यात यमक आणि बोलण्यात धमक आहे, यांच्यासाठी तुरेवाले शाहीर राजू शिंदे यांच्याकडून 250-200 रुपयांचं पारितोषिक. याच्यापेक्षा मोठा सन्मान नाही मित्रांनो, याच्यापेक्षा मोठा सन्मान नाही. आणि खरोखर राजू दादा या ठिकाणी अमोल दादा निश्चितपणे तुम्हाला लाख धन्यवाद देतो. आणि गवळण द्यायची आहे मला निश्चितपणे. मी अनेक वेळा सांगितलेलं आहे की हा आपला हिंदू धर्म आणि हा हिंदू धर्माची ही संस्कृती, ही लोककला, ही आपली परंपरा टिकवण्याचं काम आपल्या शाहिरांचं आपलं आहे का? आपण जर देवाला शिव्या द्यायला लागलो, तुम्ही राधेला म्हणायचं काही, आम्ही कृष्णाला म्हणायचं काही, तर कसं टिकायचं हो धर्म कसा टिकायचा? म्हणून मी अनेक वेळा सांगितलंय, मी देवालाच ऐकतं, बुवाला बोलत, देवाला कशाला बोलू? भयाला मी बोललो परवा, तर मला म्हणतात बुवा तुम्ही वर्मव बोलता, मला लांगडाच म्हणताव. पण माझ्या विषयाला मी जे विषय मी मांडलेले आहे, तर मी त्यांना अनेक वेळा पटवून दिले ते विषय की बाबा असं नाही. कारण मी त्यांना अनेक वेळा सांगतोय, कारण ते आता नमनातले चांगले मोठे शाहीर आहेत. त्यांचे बाबा, त्यांना सुद्धा या निमित्ताने जेमन बाबांना सुद्धा, भानू जेमन यांना बाबुवांचे वडील या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित आहेत, बाबांना सुद्धा मानाचा मुद्रा करतो. खूप अभ्यासक लोक आहेत की, तरी पण ते म्हणतात बुवा मला म्हणतात लांगड्याचं नाही, तुमच्या गवळणीमध्ये कुठं नसतो म्हणतात. आता बाकीचे जे जुने जाणते शाहीर जे होऊन गेले ते येडे होते का? त्यांच्या गवळणीमध्ये किती उल्लेख दाखवू तुम्हाला. अगदी परवाची गळण अमोल दैत्य बुवा घाणेकर बुवांची गळण, लांगड्या गडबड करतोस काय, ऐकले आपण सगळ्यांनी लहानपणापासून आम्ही तीच गाणी ऐकत मोठे झालो. आणि बुवा म्हणतात मला लांगड्या नाही. बरं तुम्हाला आता बोलतच काय मी कालच परवाच्याच कार्यक्रमात सांगितलं, मरू दे कशाला वर्रमाव ठेवा बोल, म्हणतात मला वर्रमावच बोलतोस, आता नको मरू दे, मी आता तसा बोलतच नाही, बुवाना लंगडा म्हणून बोलणारच नाही अजिबात. मी काय गवळण करतोय, मी बोलणार ते 2-4 शिव्या देणार, पण बुवाला देणार, कशा देणार, पण पटवून देणार. इथल्या मंडळानं मला बुवा काही तर शब्दाची मर्यादा राखून बोलायची, तर मी राखूनच बोलणार आहे. अजूनपर्यंत तेच करत आलोय. मी बोलणार, बुवानाच बोलणार. देवाला बोलायचा काय संबंध? बुवाला शिव्या पण दे, पण पटवून देणार, हे पण सांगतोय तुम्हाला. हे परवा दिलेलं आहे गोवळमध्ये, पण पटवलेलं आहे, कारण मराठी भाषा आहे. आणि म्हणून गवळण तुमच्या समोर चरणासमोर ठेवायचे, म्हणायचं काय शाहीर तुमचं पण लक्ष असू द्या बुवा, तुमच्या कोपऱ्यात राहून तुम्ही आज पाणी कमीच टाकावायचा, पहिल्यांदाच सांगतो, आवर्जून सांगतोय. कारण गरमीचे दिवस, आज पाऊस पडलाय, आज पाणी कमी पिलं तरी चालेल असं म्हणतोय. कारण गरमीच्या दिवसामध्ये पाणी जास्त लागतं शरीराला. आज पाऊस पडलाय, व्हायचा गारवा आहे, पाणी कमी टाका बुवा. आवर्जून गवळण आहे का म्हणायचं आहे का? हो
जगाचा पालनहार त्या कंसाच्या दरबारी बंद होता गोकुळीचा राणा जरी तो नंद होता पण या जगाचा पालनहार कंसाच्या दरबारी बंद होता पण तरी गोकुळी आनंदी आनंद होता कारण देवकीच्या पोटी होतो मुकुंद होता कंसाच्या दरबारी निश्चितपणे कंसाचा काळ जन्माला येणार होता त्याच्याच दरबारात जन्माला आला त्याच्याच त्या बंदीखान्यामध्ये आपण सर्वजण पाळणा गातो कृष्ण कंसाच्या बंदीगृहात माता देवकी झाली प्रसूत सारी दारी आता पाया नाही म्हणून गवळण म्हणायच्या कशा आहे त्या अरे जो तो मुलगा असेच म्हणतो मगाशी म्हटलेला आहे 35 फिरतायत पोरी नाही आता पोरी नाही नोकऱ्या पण नाही साहेबांनी सांगितलं होतं 2-2, 3-3 लाख आपल्या आता मी बोलणार नाही त्या विषयावर कारण राजकारण आपल्याला लय डोका उठतो राजकारण म्हटलं मी या विषयावर तास बोलू शकतो पण नको बोलते आपल्या सगळे कामावर टाकलेलं आहे आपली नोकरी आहे बारकीशी ती जपायची एवढा विचार करतो म्हणून शांत आहे म्हणून आता नोकरी नाही आता पोरगी नाही छोकरी पण नाही ज्याला नोकरी नाही त्याला छोकरी नाही म्हणून जो तो मुलगा असेच म्हणतो अहो मला बायको पाहिजे गोरी सगळ्यालाच गोरी हवी जो तो मुलगा असेच म्हणतो अहो मला बायको पाहिजे गोरी माता तुम्हीच सांगा पाहुणं कुठे जातील काया पोरी माझं नाही माझं वेगळं आहे तुम्ही खुश व्हा बरं मला म्हणायचंय गवळण लक्ष असू द्या ग्रामीण भाषेतला तुम्हीच सांगितलं मी काय ते सांगितलं नाही बुवांचीच भाषा आहे माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे बुवा सांगतात आणि ते स्वतः 7वी शिकलेले आहे असं त्यांनीच सांगितलं परवाच्या कार्यक्रमात पण मित्रांनो कितीही माणूस शिकला मोठा झाला तरी गावाची नाळ ज्या मातीत आपण जन्माला आलो ती गावची नाळ ती भाषा ती बोली भाषा आपली सुटत नाही म्हणून आम्ही आपलं गावठीच बोलतो आम्ही भोका नाही तुमच्याकडे शुद्ध म्हणून आम्ही भोकाच म्हणतो आणि भोका आता भोका ना बरं मग चुप यायचा दूध खायचा चुप यायचा दूध खायचा नंदा तुझा भोका नंदा तुझा आज बघून चांगलाच मोठा आज बघून चांगलाच मोठा असं पाया
सुखाने गेल्या सगळ्या थोड्या घेऊन यशोदेकडे नंदाकडे. याला किती वेळा आम्ही सांगितलं, किती वेळा याला समजावलं, तरी हा तुझा कृष्ण काय ऐकायला तयार नाही. म्हणून हा रात्रीचा वेळ आम्ही पकडलं आणि याच्या पायावर चांगला फटका टाकलाय. एवढा साधा सोपा विषय हो, यात पण तुम्हाला काही चिडण्यासारखं असेल हो, नाही तर माझ्याकडेच उत्तर तुम्ही जरूर द्यायचं आहे. मी तुम्हाला सांगितलेलं आहे. मी तुम्हाला डबल पुन्हा एकदा संधी, असा बुवा कोण देत नाही संधी. मी तुम्हाला 2-2 संधी, 3-3 संधी देतोय. अशी कोण संधी देत नाही. म्हणून म्हणतोय त्या दोघांनी सगळ्या गेल्यात मिळून आणि नंदाला म्हणतात याला आम्ही चांगला रात्री ठोकलेला आहे पायावर, याच्या पाठीपिटीवर चांगले फटके दिलेले आहेत. कृष्णाला म्हणतात आवर्जून सांगतात सालाय नांगडा, सालाय नांगडा, हलवतो नांगडा, ताटतोय रिकामी भांडी, ताटतोय रिकामी भांडी, ताटतोय रिकामी भांडी. खायाला येईना अहो जीव काही राहीना, खायाला येईना शिंक्यावरची हांडी, शिंक्यावरची हांडी, शिंक्यावरची हांडी. विचार केला करू दे मेला, असं बघून चांगलाच मोका, असं बघून चांगलाच मोका टाकलाय पायावर, बघून चांगलाच मोका टाकलाय करायचा चोरी आणायच्या पोरी, करायचा चोरी आणायच्या पोरी, सागायच्या रोज रोज पाणी, सागायच्या रोज रोज पाणी, सागायच्या रोज रोज पाणी. थोडा या थोडी थांबायची वाडी, हातात येऊन काठी, हातात येऊन काठी, हातात येऊन काठी. माली या जीव वाचवला जीव, गुपचूप यायचा आणि दही दूध खायचा, नंदा तुझा हा भोगा, बघून जाणलाच मोका. कुठं आहे भोका? बुवा भोका तुम्हाला नाही म्हटलंय, मी भोकाच म्हटलाय. आवर्जून सांगतो भोका बिका एवढा आम्ही शुद्ध नाही बोलत. 7वी शिकलेलं शुद्ध बोलतात, आम्ही एवढं शुद्ध नाही. आम्ही आपले ग्रामीण भागातले गावठी कलाकार, आम्ही भोकाच म्हणतो. आहे का ना? तुम्हाला धोका देणार आहे आज मी बरोबर. आणि म्हणून गवळण तुम्हाला एक अंतरा होता, पण आता वेळेअभावी नाही घात, कारण बराच वेळ झालेला आहे. नाही खदलं ना तुम्ही बसाय शेवटपर्यंत, काय काळजी करायची नाही. म्हणून शेवटचं गाणं मी शायरांना दिलेल्या अनेक वेळा युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही पाहत असाल, ऐकत असाल निश्चितपणे, मला खात्री आहे. मी अनेक वेळा या कोकणातील अनेक शायरांकडे माझा विषय आहे आणि आमच्याकडे पद्धत आहे की एक विषय फुटल्याशिवाय दुसरा बदलायचा नसतो. तर त्याप्रमाणे आम्ही अजूनपर्यंत चालतोय. आणि मी शायरांना नव्हे, कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे. मी बुवांना विचारलेला आहे.
4 वेद 6 शास्त्र 18 पुराण. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, गीता भागवत चालत चालत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोचलो. उपनिषदांच्या गावी पोचल्यावर त्या ठिकाणी मी एक फूल पाहिलं, त्याला 3 पाकळ्या. त्या 3 पाकळ्यांची नावं काय असं मी शाळेत. कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय बुवा सुद्धा आज अभ्यास करून आले असते. परवा तर नाहीच म्हटली बुवाने हट्ट केलेले आहेत. निश्चितपणे मी सांगितलेलं आहे आणि एवढा काही सोपा विषय नव्हे की अगदी सहज सुटेल असा विषय सहज नाही, शक्य नाही. पण बुवा प्रयत्न करतील आणि त्यांनी तो करावा. बघा, विषय हे फुटण्यासाठीच असतात निश्चितपणे. फक्त आपलं प्रामाणिकपणे मान्य केलेलं पाहिजे, मोठ्या मनाने मान्य करायला लागतं. एवढं धारिष्ट लागतं. तुमच्याच तालुक्यातील इथले शाहीर आहेत तुषारजी पंधेरे, बाबा मधुकर पंधेरे, यांना सुद्धा या निमित्तानं सांगतो कारण मी त्यांचा एक विषय मुंबई शहर मंचावर फोडलेला आणि त्यांनी त्याच कार्यक्रमामध्ये निश्चितपणे मित्रांनो मान्य केलं. याला म्हणतात शाहीर, याला म्हणतात कलाकार. अनेक वेळा असं झालेलं आहे. बरेचसे शाहीर असे आहेत प्रामाणिक जे मानतात की आपण बाबा खरोखर उत्तर आहेत, आपण मान्य करावं असं. अगदी काल परवा आमच्या तालुक्यातील शाहीर, तुम्ही युट्यूबच्या माध्यमातून पाहिला असेल नसेल त्यांचा कार्यक्रम, शाहीर बबलू जोशी, पप्या जोशी यांनी सुद्धा त्यांचा एक विषय या ठिकाणी मान्य केलेला आहे. तर मी प्रयत्न करत असतो आपला नोकरी धंदा काम धंदा सांभाळून, पोट पाणी सांभाळून थोडा आपला प्रयत्न चालू आहे. तर निश्चितपणे बुवांना मी त्यांच्या विषयातलं विश्लेषण या 2-4 कार्यक्रमामध्ये देण्याचा मी प्रयत्न केला आहे. ते सांगतो, त्यांचा प्रश्न आल्यावर ते सांगतीलच. त्यांनी मला विचारलंय की रावणाची बहीण शूर्पणखा ही या कलियुगामध्ये कोणत्या स्वरूपात वावरते, त्याचं स्वरूप काय असं त्यांनी विचारलं. तर मी शाहिरांना 2-3 उत्तरं दिली, तरी पण ते अजूनही नाहीच म्हणत. असो, अगदी आवर्जून मला आठवतंय 200 किलोमीटर लांब कोलंबो पासून, श्रीलंकेतली कोलंबो पासून, श्रीलंकेची राजधानी कोलंबो पासून 200 किलोमीटर लांब महियांगना हे गाव आहे. त्याच्यामध्ये गंगा सुदर्शनी नावाची एक मुलगी आहे. शूर्पणखेसारखीच तिच्याही नाकावर कानावर खुणा आहे. ती जन्माला आलेली आहे. बुवा म्हणतात नाही पटलं. म्हणून शाहिरांना मी दुसरा विषय दिला. 3 विषय दिले, ऍक्च्युली 3 उत्तरं त्यांना दिलेली आहेत. पण मी त्यांना दुसरा विषय दिलाय. त्याचा संदर्भ निश्चितपणे अध्यात्म रामायण बुवा ग्रंथाचं नाव आहे. तुम्ही बाबांनी आता मला सांगितली गोष्ट ती पण मी पडताळून निश्चितपणे पाहणार आहे निश्चितपणे. परंतु माझ्या वाचनामध्ये आध्यात्मिक रामायणामध्ये असा संदर्भ आलेला आहे की शूर्पणखेला, शूर्प म्हणजे स्वरूपवान आणि नखा म्हणजे नखाचा अर्थ आहे अक्का. अक्का म्हणतो म्हणजे अक्का म्हणजे आपण एखाद्या माणसाला जेव्हा झोप येते, जांभई येते, तेव्हा म्हणतो आपण याला काय अक्काबाई आले हो. तर ती निद्रा देवी ही या कलियुगामध्ये शूर्पणखेच्या स्वरूपात वावरते असं मी बुवांना उत्तर दिलं. तिचं स्वरूप अक्काबाई असं मी उत्तर दिलं. तरी पण बुवा नाही म्हणतात. चला असो, मी अजून प्रयत्न करीन बुवा, थोडासा अजून अभ्यास करीन, काय काळजी करू नका. तुम्ही आल्यावर थोडंच सांगा. मी बुवांना उत्तर दिलंय की जी शूर्पणखा रावणाची बहीण कलियुगात वावरते, तिचं स्वरूप, तिचं नाव निद्रा देवी, म्हणजे जी झोप माणसाला प्रत्येकाला येते ती. कारण प्रत्येक प्राणी मात्रापासून चुकलेली नाही कोणाला झोप, सगळ्यांनाच येते. आणि तिचं स्वरूप ही अक्काबाई आहे असं मी त्यांना उत्तर दिलेलं आहे. चला असो, ते नाही म्हणतात नसतील म्हणत तर आजही सांगतील निश्चितपणे. ते शेवटचं गाणं मी जो विषय मी शायरांना दिलेला आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण, गीता भागवत चालत 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 म्हणजे बुवा चालत चालत याल तुम्ही जमणार नाही. सांगितलंय चालत चालत म्हणजे वाचत वाचत, पानं आपण चालतो ना तशी, चालत चालत म्हणजे वाचत वाचत मी उपनिषदांच्या गावी जाऊन पोहोचलो. उपनिषदांच्या गावी पोहोचल्यावर त्या ठिकाणी मी एक फुल पाहिलं. त्या फुलाला 3 पाकळ्या, त्या 3 पाकळ्यांची विचारलं शहरात. ओके, आणि म्हणून शेवटचा गाणं. चला लवकर 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 जर सागर
वडसाई नाच मंडळ, रायपठाण पायगडवाडी, तुरेवाले शाहीर आहेत दादांच्या माध्यमातून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक. तुरेवाले शाहीर आहेत मित्रांनो, आणि याच्यापेक्षा मी मगाच सांगितलंय याच्यापेक्षा मोठा सन्मान नाही. तुरेवाल्या प्रतिस्पर्धी कलाकाराकडून जेव्हा आपलं कौतुक होतं मित्रांनो, आणि याला पण मोठं हृदय लागतं. ही साधी माणसं आहेत, यांचं खूप मोठं मन आहे. म्हणजे अमोल बुवा असतील, राजू दादा असतील, शिंदे दादा, किंवा आता ही रायपठाण मधली मंडळी असतील, याला खूप मोठं मन, उदार मन लागतं. साधी गोष्ट नाही. आम्ही सुद्धा नाही देतो. अजून आमच्याकडे लय भानगडी जातात. शक्तीवाला असेल तर शक्तीवाल्यालाच बक्षीस द्यायची, तुरेवाल्याला अजिबात नाही द्यायची. किंवा तुरेवाला असेल कट्ट तर तुरेवाल्यालाच द्यायची, शक्तीवाल्याकडे बघायचा पण नाही. पण या लोकांचं खरोखर मित्रांनो मन मोठं आहे. आणि मित्रांनो या कलेची जाण असणारी जनता किंवा पब्लिक म्हटलं जातं. मित्रांनो आज निश्चितपणे ते शाहीर आहेत, पण आज या ठिकाणी पब्लिक मध्ये आहे. तुमच्या मायबाप रसिकच आहेत निश्चितपणे माझे. आणि दुसरं एक बक्षीस आलेलं आहे, व बाळासाहेबांचं गाणं होऊन जाऊ दे म्हणतात. प्रवीण ऋषिकेश सावंत यांच्याकडून 500 रुपयांचं बहारदार पारितोषिक. सूरज पांचाळ SP यांच्याकडून 200 रुपयांचं बहारदार पारितोषिक. मित्रांनो तरी म्हटलो तीन तुरेवाले आले, चौथा खांदेकरी कुठे आहे ते आले. चौथे खांदेकरी आले. शाहीर सुकान शाहीर आहे, तुरेवाले शाहीर आहेत. परवाच अगदी त्यांचा समीर मेंढकर आमचे शाहीर आणि त्यांचा कार्यक्रम झालेला आहे. यांच्या माध्यमातून जेवढं येतात तेवढं सांगतो 201 आहे. हा म्हणून सांगतो आवर्जून. काही लोक 50 आलं तर 500 सांगतात. आपला तसा नाही बाबा. आपण जेवढं मानाने मोठ्या मानाने दिलेले आहेत, आणि त्यांना सुद्धा या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा. सूरजदादा पांचाळ यांच्याकडून 200 रुपये. ऋषिकेश दादा सावंत, प्रवीण ऋषिकेश सावंत दादांच्या माध्यमातून. ही बरीचशी मंडळी मित्रांनो खूप या गावात आल्यापासून आम्हाला खूप, म्हणजे मी मुद्दामून नावं नाही घेतली कुणाला राग येईल नको म्हणून. गावातील सगळ्यांचाच या कार्यक्रमासाठी चांगला सहभाग आहे, चांगलं सहकार्य आहे. निश्चितपणे ऋषिकेश दादा असतील, सुशांत दादा असतील, चांगली मदत केलेली आहे आम्हाला सकाळपासून संध्याकाळी आल्यापासून. खूप चांगलं सहकार्य आहे. त्यांच्या बरीचशी मंडळी, त्यांचे मित्र मंडळी आहेत गावातील. तुमच्याच बरेचसे लोकांनी खूप चांगलं सहकार्य केलेलं आहे. दादांच्या माध्यमातून 500 रुपये आले. पण मित्रांनो बघा, आवर्जून सांगतो बाळासाहेबांचं माझं गेल्या वर्षीचं 2 वर्षापूर्वीचं गाणं आहे, युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही निश्चितपणे ऐका. पण बघा अजून सगळी आचारसंहिता संपली नाही. अजून 20 तारखेला इलेक्शन व्हायचं आहे, आणि तुम्ही माझी नोकरी घालवणार बहुतेक मला असं वाटतं ऋषिकेश. अजून आम्ही सुट्टी पण खाल्ली बिनकामाची. आपली आचारसंहिता आहे. निश्चितपणे 20 तारखेला इलेक्शन आहे मुंबईचं, आणि आम्हाला सुट्टी पण आहे. म्हणून म्हणतोय मला असं राजकीय गोष्टीवर बोलायला नको असं, म्हणून मी थोडासा त्या गोष्टी टाळतच आलोय. पण चला एक मुकडा देतो तुम्हाला. आता काय होईल तर नाही. आपला काय कुठला पक्ष नाही, आपला एकच पक्ष. आपण कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता नाही. आपला फक्त हा एकच पक्ष आहे. बाकी आपण कुठल्या पक्षाचा नाही. आपल्याला काही नको आहे ते पक्ष भिक्षा भानगडीत आपण नसतंय. एक व्यक्ती विशेष म्हणून, व्यक्ती महत्व म्हणून बाळासाहेबांचं या महाराष्ट्रामध्ये, त्यांनी या देशामध्ये जसे ते वावरले, त्यामुळे एक व्यक्ती विशेष म्हणून मी 4 शब्द त्यांच्यासाठी लिहिलं होते. गाणं खूप फेमस झालं. त्या एका गाण्यावर खूप चांगले पैसे मिळाले. पण गाणं पण तसंच आहे, कारण तुम्ही सगळे सुजाण नागरिक आहात. तुम्ही सगळेजण अपडेटेड आहात. तुम्ही सर्वजण बातम्यांच्या माध्यमातून, पेपरच्या, न्यूज पेपरच्या माध्यमातून. आता तर प्रत्येकाच्या हातात टीव्ही आहे, मोबाईल आहे. टीव्ही सारखं म्हणजे जे सगळं टीव्हीला दिसतं ते सगळं आता मोबाईलला दिसतं, आणि म्हणून तुम्ही सगळे अपडेटेड आहात. तर मी एक विषय गेल्या वर्षी 2-3 वर्षापूर्वी लिहिला होता. तर तो एक मुकडा फक्त तुम्हाला देतो. शेवटचं गाणं घेऊन तुमच्या सर्वांची रजा घेतो. म्हणायचं का खालीच्या बरोबर आहे का? सत्तेसाठीला 4 झाले. बघा बाळासाहेबांनी कधी स्वतः मुख्यमंत्री किंवा अनेक पद भूषवता आले असते, पण मुख्यमंत्री नारायण राणेंना बनवलं, मनोहर जोशींना बनवला. स्वतः कुठलं पद घेतलं नाही म्हणून. पण आता समाजात किंवा आता राजकारणात काय चाललंय हे काय मी तुम्हाला सांगायला नको. शाण्याला शब्दाचा मार असतो, येण्याला काठीण मारा काय फरक नसतो. म्हणून म्हटलं माझं गाणं आहे गेल्या 2 वर्षापूर्वीच. सत्तेसाठी लाचार झाले, सत्तेसाठी लाचार झाले,
हल्लीचे हे नेते सत्तेसाठी लाचार झाले, हल्लीचे हे नेते आज बाळासाहेब तुमची आठवण येते, आज बाळासाहेब तुमची आठवण येते, आज बाळासाहेब तुमची आठवण जर का आज बाळासाहेब जिवंत हो असते, त्यांच्या पुढे असे हे कधी घडलेच नसते, असते का नसते, अजिबात हिंमत होती कोणाच्या. चला असो, मला त्या विषयात पडलंच नाही. पण राजकारण सोडून काही बोला, सांगा बोला, 2-4 शिवाय द्यायला सांगा, मी देणार, पण पटवून देणार, सांगितलंय तुम्हाला. राजकारण सोडून बाबा सगळं काही बोला, आपल्याला नको आहे. म्हणून शायरांना विचारलेला विषय शायरांनाच नव्हे, कोकणातल्या अनेक नामवंत कलाकारांकडे माझा विषय आहे. विषय फुटण्यासाठीच असतात, जरूर प्रयत्न करा, मी निश्चितपणे सांगतो. पण माझ्या प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे. ज्या दिवशी कोणी अगदी सुखात आहे रे कोणी छोट्यातल्या छोट्या कलाकाराने जरी, त्यांना मी छोटा नाही म्हणत, पण छोट्यातल्या छोट्याने जरी दिला तरी त्याचा रंग मंचावर येऊन सत्कार करेल, असं मी सांगितलं. माझ्या प्रश्नाचं उत्तर मला माहिती आहे, सांग आवर्जून. आणि म्हणून शायरांना म्हणायचं आहे, लगा इथेच लाव चारीच्या जिंदगी कोणाला चाली मुद्दाम देतोय. आता चाली काय सगळे आता पहिलीतलं पोरग होत नाही, माझा पोरगा पण म्हणतो पप्पांना गणपती चाली मोठं नाही तोडणं, विषयाला विषय देणं सगळ्यात मोठं महत्वाचं आहे. म्हणून मी बुद्धभुवन आपला देतोय. झाला ना, झाला ना. आणि सामना हा सामना आज खेळूया सामना, वा तुमचा आणि माझा सामना, खेळूया सामना खऱ्या नीतीचा हवा जातीचा, खऱ्या नीतीचा आवाजातीचा. तुकाराम महाराजांची वाक्य माझं नाही, तुका म्हणे येते पाहिजे जातीचे, येरा गाबळ्याचे काम नाही, गोवांची जात काढायची नाही. आपल्याला बोलायचं नाही त्यांची. मग खऱ्या नीतीचा आवाजातीचा, येरा गाबळ्याचे नाही कामना सामना, चार वेद 6 शास्त्र 18 पुराण उपनिषदी थकले शोधून ते स्थान निर्गुण सांगा त्याचे नाव सांगावे सभेला त्याचे धामना सामना
तेवढा वेळ नाही म्हणून. फुल एक पाहिले मी निर्गुण गाव, 3 पाकळ्या होत्या सांग त्यांची नाव किंवा फोडा त्यांची नाव. तरुण काढाय जोडीला सचिन हाय, रहा उत्तरावर आपल्या ठामना सामना खेळूया सामना. पहिल्या फेरीसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि पहिली फेरी तुमच्या आशीर्वादाला संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.